मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीबाबत महाराष्ट्र शासनाने 22 जून 2026 रोजी मोठा जी.आर. जारी केला आहे. आता शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे बदलणार असून स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेमका काय बदल झाले आहेत ते शेवटपर्यंत जाणून घ्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने नवीन पूरक पत्रक जारी केले आहे. या जी.आर.मध्ये शिपाई पद, पात्रता आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी.आर. सुद्धा दिसत असेल. सर्वात मोठा निर्णय म्हणजे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेतून शिपाई पद वगळण्यात आले आहे. यापूर्वी सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक ही पदे ऑनलाईन भरतीतून वगळली होती. आता त्याचप्रमाणे शिपाई पदासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिपाईसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता संबंधित बँक मार्फत ऑफलाईन पद्धतीने केली जाईल. यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे बंधनकारक राहणार आहे आणि ही परीक्षा अनुभवी व तज्ज्ञ एजन्सीकडून घेण्यात येईल. भारतीय भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल. मित्रांनो, या जी.आर.मध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे चतुर्थ श्रेणी पद भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यात भरती होईल त्या जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम संधी दिली जाईल. मात्र पुरेसे स्थानिक उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना त्या जागा भरल्या जाऊ शकतील. तर मित्रांनो, या जी.आर. मुळे स्थानिक युवकांसाठी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. शिपाई पदासाठी 12वी उत्तीर्ण पात्रता, ऑफलाईन परीक्षा आणि स्थानिक उमेदवारांना 100% प्राधान्य असे मोठे बदल करण्यात आले आहेत. हा जी.आर. 22 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.